नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र विधानसभेत आत्तापर्यंत सर्वाधिक वादग्रस्त राहिलेले अध्यक्ष आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कुलाबा विधानसभा मतदारसंघातले उमेदवार राहुल नार्वेकर. नार्वेकर साहेब नमस्कार. धन्यवाद. ही कारकीर्द फारच वादग्रस्त राहिली. मला वाटलं तुम्ही परिचय करून देताना वादग्रस्त म्हणण्याऐवजी सर्वात तरुण अध्यक्ष पण तरी काय हरकत नाही, कारण वादग्रस्त असणं म्हणजे काय दरवेळेला निगेटिव्ह नसतं. बऱ्याचशा वेळेला चांगली कामं केल्यामुळे पण तुम्ही वादात किंवा वादग्रस्त ठरता आणि मला वाटतं माझ्या बाबतीत तो प्रकार आहे. अच्छा. कारण ज्या प्रकारचं कामकाज गेले 2-2.5 वर्ष हे विधिमंडळात झालेलं आहे, विधानसभेत झालेलं आहे. सर्वात कमी वेळ वाया गेलाय डिस्टर्बन्समुळे, डिस्ट्रप्शनमुळे. सर्वात जास्त लक्षवेधी सूचना कुठच्या अध्यक्षांनी घेतल्या असतील ते माझ्या कार्यकाळात झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठे कार्यक्रम हे विधिमंडळात झाले. आपण 21-22 वर्षानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स हा आपल्या महाराष्ट्र विधान भवनात घेतला. त्याच्यासाठी स्वतः उपराष्ट्रपती, लोकसभा स्पीकर हे सगळीच लोक आलेले. त्यानंतर शतक महोत्सवी कार्यक्रम विधान परिषदेचा तो पण आपण विधान भवनात घेतला. त्यासाठी स्वतः राष्ट्रपती महोदया आलेल्या. त्यामुळे असे अनेक कार्यक्रम घेतले. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र विधिमंडळाचा रेकॉर्ड हा डिजिटलाइज करायचा कार्यक्रम, अत्यंत लँडमार्क कार्यक्रम हा आपण घेतलाय. आता महाराष्ट्र विधानसभेचा संपूर्ण रेकॉर्ड म्हणजे सगळी भाषणं, सगळे डिबेट्स, सगळी जी बिलं पास झाली आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण जो सभागृहाचा रेकॉर्ड आहे तो आता एका क्लिकवरती सामान्य नागरिक बघू शकणार आहे. तर असे अनेक लोकउपयोगी आणि संसदीय लोकशाहीला पोषक असणारी कार्य ही माझ्या कार्यकाळात झाली. बिलकुल. हे सगळं खरं तर संसदीय कामकाज आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पण करता. त्या मतदारसंघात तुमच्याकडून काय झालं हा मुद्दा आहे, कारण तुम्ही बऱ्याचदा आम्हाला मतदारसंघात रागावलेले आणि चिडलेले दिसलेले आहात. माझा स्वभाव असा आहे की मी अगदी स्पष्ट व्यक्त आहे आणि कुठच्याही प्रकारचं मनात एक आणि वागणं वेगळं असं माझा स्वभाव नाही आहे. त्यामुळे मी अगदी पोटतिडकीने अत्यंत मेहनत करून माझ्या मतदारसंघातील सर्व बांधवांची कामं करत असतो. ज्या प्रकारची कामं कुलाबा विधानसभेत गेल्या 5 वर्षात झालेली आहेत ती गेल्या 50 वर्षात झाली नाहीत असं सर्वांचंच मत आहे. मग आमच्याकडे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, कारण आमचं फॅग एंडला येतं, मलबारेल रिझर्व्हायरमधनं आम्हाला पाणी येतं, पण आमचा परिसर हा अत्यंत साऊथ एंडला असल्यामुळे तिकडे दबाव मिळत नाही. तर आम्ही घर टू घर 8,000 घरांना झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याची लाईन दिली. आमच्या इकडचे आम्ही कॉन्क्रिटायझेशनचे रोड्स प्राधान्यक्रमावरती करून घेतले. आम्ही फुटपाथ मोठ्या संख्येने करून घेतले. आमच्याकडे मोठा इश्यू होता तो कलेक्टर लँड लीज जी होती, म्हणजे कलेक्टरच्या जागेवरती, शासनाच्या जागेवरती ज्या इमारती उभ्या होत्या, म्हणजे मरीन ड्राईव्ह, कफ परेड या सगळ्याच ठिकाणी, या ठिकाणी आम्ही जो प्रीमियम 25% होता तो 10% आणि 5%वरती कमी करून घेतला. ते करण्यात आम्हाला यश आलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधा नव्हत्या, त्या पोहोचवण्याचं काम असेल, असे अनेक कामं गेल्या 5 वर्षात करण्यात आले. या सगळ्या यादीच्या दरम्यान मुद्दा असाही उपस्थित राहतो की मराठी आणि अमराठी वादाचा फटका नार्वेकरांना बसू शकतो म्हणून. ही काय मी यापूर्वी ही विधानसभा निवडणूक इकडनं लढवली आहे आणि 2014 मध्ये याच परिस्थितीत निवडणूक लढवलेली. आणि मला जेवढ्या सहजपणे मराठी मतदार स्वीकारतात तेवढ्याच सहजीने अमराठी मतदारही पसंत करतात. त्याचं कारण असं आहे की हा विधानसभा मतदारसंघ हा थोडा वेगळा असा मतदारसंघ आहे. या विधानसभा मतदारसंघात उद्योगपती, मोठमोठे उद्योगपती आहेत, ते सगळे हायरायझेस मध्ये राहतात, मोठे प्रोफेशनल राहतात, मोठे जर्नलिस्ट राहतात. त्यामुळे अत्यंत उच्चाभ्रू असा समाज या परिसरात राहतो. हायकोर्टचे जजेस राहतात, सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जजेस राहतात. त्याचप्रमाणे इकडे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीनगर, आंबेडकर नगर, गीतानगर,
अशा अनेक आहेत, सुंदर नगरी, आझाद नगरी, शिवशक्ती नगर. आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघात मुहल्ले पण आहेत, मस्जिद बंदर जवळचे, आणि गिरगावातल्या जुन्या मोडकळी चालल्या चाळी पण आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात मराठी बांधव, गुजराती बांधव आणि उत्तर भारतीय मारवाडी समाजाची लोक हे सगळे राहतात. त्यामुळे या मतदारसंघाचं कॉम्पोजिशन हे क्लास वाईज पण वेगळं आहे. उच्चाभ्रू, मध्यमवर्गीय, अगदी गरीब, बिलो पॉवर्टी लाईन असणारी, आणि सगळ्यांचं संख्या ही जवळजवळ समान आहे. आणि त्याबरोबर पण त्या सगळ्यांमध्ये राहुल नार्वेकर ही मतफुटीचा फायदा घेतात आणि जिंकून येतात. त्यामध्ये राहुल नार्वेकर हे या सगळ्या घटकांमध्ये मिसळतात. त्यांची अडचण मी अगदी सहजपणे सगळ्या उद्योगपती किंवा हायराईज मधल्या लोकांबरोबर पण बोलून त्यांचे प्रश्न सोडवू शकतो. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप नाहीये. त्याच सहजीने मी झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्यांचे पण प्रश्न सोडवतो. त्याच सहजपणे मी मोहल्ल्यांमध्ये जाऊन तिकडच्या लोकांचे प्रश्न सोडवतो, आणि गिरगाव सारख्या चाळकऱ्यांचे पण मी प्रश्न सोडवतो. एवढं सगळं होऊन पक्षांतर्गत कुरकुरी का झाल्या, तुमच्या विरोधात नाराजी का व्यक्त झाली, आणि तुम्ही पक्षांतर्गत जुळवून नाही घेऊ शकलात का? असं मुळीच नाहीये. संपूर्ण पक्ष कुलाब्यातला हा माझ्या सोबत आहे, आणि त्यांच्या इच्छेनुसारच मला उमेदवारी देण्यात आली आहे. आता काही ज्येष्ठ नेते आहेत, आमचे राज्य होते, ज्यांची जे यापूर्वी आमदार राहिलेले आहेत, आणि ते वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे मुंबईतले. त्यामुळे त्यांच्या मनात खंत होती की त्यांना गेल्या वेळेला संधी मिळाली नाही, यावेळेला संधी त्यांना अपेक्षित होती. परंतु पक्षाने जो निर्णय घेतला तो सगळ्या बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला, आणि त्यांची पण आता पंधरणी झाली आहे. त्यांना पण आम्ही एकत्र बसून सगळे विषय बोललो आहोत, आणि आता त्यांनी पण अत्यंत जोमानी आणि डबल मार्जिननी मला निवडून द्यायचा निर्णय घेतलेला आहे. ते एका बाजूला तुम्हाला निवडून द्यायचा निर्णय घेतायत असं तुम्ही सांगता, आणि दुसऱ्या बाजूला ते आम्हाला सांगतात की त्यांना मुंबादेवीत जाऊन लढायचं, जिथे अतुल शांचं आधीपासून प्राबल्य, आणि ती सीट भाजपाकडे नाही. लढायची इच्छा प्रत्येकाची असते, त्यात अवघं काहीच नाहीये. परंतु आपली इच्छा व्यक्त करणं आणि त्यानंतर पक्षाने दिलेला निर्णय स्वीकारून त्या संदर्भात कार्यवाही करणं हे भारतीय जनता पार्टी मधली शिस्त आहे. हा शिस्तबद्ध पक्ष आहे. या पक्षामध्ये पक्ष प्रथम मग स्वतः अशी ही भूमिका आहे, आणि त्याहून अधिक मोठी भूमिका म्हणजे राष्ट्र सर्वप्रथम आणि त्यानंतर सर्व काही, ही भूमिका असल्यामुळे राष्ट्रहितात भारतीय जनता पार्टी परत निवडून येणं केंद्रात आणि राज्यात हे अनिवार्य असल्यामुळे या संदर्भात सहकार्य सर्व भारतीय जनता पक्षाचे सहकारी करतील अशी मला खात्री आहे. तुम्ही दोन एक पक्ष बदलून इथपर्यंत आलात. हे जे काही भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे, राष्ट्रप्रथम पार्टी, त्यानंतर आणि सगळ्यात शेवटी स्वतः, हे आत्मसात करायला किती दिवस लागले? नाही, मला वाटत नाही. काय, माझे मूळ विचार जे होते ते या आयडिओलॉजीशी निगडीत होते, आणि त्यामुळे मला काय पक्षात वेगळं काही शिकायला लागत नव्हतं. त्यामुळे संस्कार पहिल्यापासून राईट विंग असल्यामुळे मला वाटतं मला काय तशी फार अडचण वाटली नाही. तुम्ही जो म्हणालात मुद्दा की तुम्ही पूर्वीपासूनच उजव्या विचारसरणीचे होतात, त्या अनुषंगानेच तुम्ही मध्यंतरी काही काळ शिवसेनेत जाऊन आला होतात का, जी जुनी शिवसेना होती बाळासाहेबांची? सन्मान्य हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारची वळण शिवसैनिकांना लावलं, ज्या प्रकारचे संस्कार त्यांना दिले, ते संस्कार आणि वळण असणारी लोक आत्ताच्या उभाठामध्ये कधीच काम करू शकली नाहीत आणि करू शकत नाहीत. बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेसचा विरोध केला. आपण काँग्रेस बरोबर जाण्यापेक्षा आपण आपलं दुकान बंद करावं किंवा आपली पार्टी बंद करावी असे त्यांचे स्वतःचे उद्गार आहेत, बोल आहेत, आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणाऱ्यांसोबत राहणं हे शक्यच नव्हतं. तुम्ही जर समजा आज शिवसेनेत असता तर तुमची जास्त घुसमट झाली असती? मला वाटत नाही मी शिवसेनेत काम करू शकलो असतो या परिस्थितीत. काय अडचण झाली असती? नाही, आपण जर बघितलं तर विचारश्रेणी किंवा आयडिओलॉजी आपण जी म्हणतो, आपल्या आयडिओलॉजी बरोबर कॉम्प्रोमाइज करून, तडजोड करून काम करणं
हे सोपं नसतं आणि हे उचितही नसतं. त्यामुळे ज्या लोकांना काही तत्व आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ती लोक आपल्या विचारधारेशी तडजोड करून काम करणार नाहीत. मग हीच तत्व आणि हीच तुमची भूमिका ही तुमच्या न्यायदानात होती का त्यावेळेला पूर्णपणे तुम्ही फक्त आणि फक्त कायद्याची भाषा बोलत होतात? मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे, ज्या वेळेला मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यालयात किंवा त्या खुर्चीवरती काम करत असतो, त्यावेळेला मी केवळ विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. मी निरपेक्ष होऊन कुठच्याही पक्षाचा सदस्य स्वतःला न समजता काम करत असतो. मी दिलेले निर्णय असतील किंवा सभागृहात चालणारं कामकाज असेल, हे करत असताना मी संपूर्णपणे या बाबतीशी कॉन्शियस असतो की मी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि मी दिलेले निर्णय किंवा मी कंडक्ट केलेल्या प्रोसिडिंग्स यात तुम्हाला कुठेही पक्षपात, बोलण्यासाठी लोक बोलतील पक्षपात, पण ठोस पुरावा किंवा ठोस काय चुकलंय हे सांगायचं धाडस अजून कोणीच केलं नाहीये. कारण नाहीच आहे. अनेक नेत्यांनी यापूर्वी असे म्हणाले की मी दिलेला निर्णय हा अयोग्य आहे, मी दिलेला निर्णय हा पक्षपातीच्या भूमिकेतनं दिलेला आहे. परंतु हे सांगण्या पलीकडे मी वारंवार विचारलं, माझ्या निर्णयाची प्रत तुम्ही घ्या, वाचा आणि त्यात काय मी चुकीच्या कन्क्लुजनवर आलो ते सांगा. मी दिलेले निर्णय हे शाश्वत आहेत, कायद्याला धरून आहेत. डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 ह्याच्याशी बरोबर जुळून आहेत. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या अनुषंगाने घेतलेल्या आहेत. त्याचा विचार करून त्याचं तंतोतंत पालन करून माझ्या ऑर्डर मध्ये मी हे सगळं जस्टिफाय आणि लिहिलंय. हे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय करायला, त्यामुळे हे असं करण्यात येत आहे. त्यामुळे मी दिलेला निर्णय हा संपूर्णपणे शाश्वत आहे. ह्याच्यात मला पूर्ण खात्री आहे सुप्रीम कोर्ट कुठचाही बदल करणार नाही. आता तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्ट बदल करणार नाही, म्हणजे बदल हा एक भाग राहिला, तिथं तर निकालच येत नाहीये. काय असं कारण असावं की ही केस इतकी प्रलंबित झालेली आहे? सुप्रीम कोर्ट बघा, सुप्रीम कोर्टमध्ये अनेक खटले आहेत, महत्वाचे खटले आहेत आणि सुप्रीम कोर्ट आपलं प्रोसिजर फॉलो करून निर्णय देईल. मला वाटतं कोर्टाच्या कामकाजा संदर्भात अशा प्रकारची चर्चा करणं कुठेतरी मला अयोग्य वाटतं. मी स्वतः एक वकील आहे आणि यापूर्वी प्रॅक्टिसही केलेली आहे. त्यामुळे त्यावेळेचा ऑफिसर ऑफ द कोर्ट आणि आत्ताचा एक संविधानिक व्यक्ती, संविधानिक पद ग्रहण केलेला व्यक्ती, या अनुषंगाने मला वाटतं प्रत्येकाने सुप्रीम कोर्ट असेल किंवा विधिमंडळ असेल किंवा न्यायमंडळातली कुठचेही जजेस असतील, या संदर्भात बोलताना संयम पाळून कोणतेही आरोप करू नये. पण त्यातला एक जो मुद्दा आहे, आता तुम्ही ऑफिसर ऑफ कोर्ट म्हणालात, म्हणजे न्यायपालिकेचा अधिकारी या नात्यानं तुम्ही जेव्हा भूमिकेमध्ये होतात आणि आत्ता सुद्धा न्यायदान करताना त्या खुर्चीवर आपण कॉस्ट ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसलेला होतात, अर्धन्यायिक अधिकारी या नात्यानं, मला त्याबाबत सांगा की त्या चष्म्यातून आपण पाहता काय, तर सरन्यायाधीशांनी त्यांच्या घरातल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधानांना बोलवलं जातं. पंतप्रधान जातात, गणपतीची आरती करतात, प्रसाद घेतात, निघून जातात. त्याचा संदर्भ सुद्धा महाराष्ट्रातल्या खटल्यांशी जोडला जातो आणि त्यामुळे सरन्यायाधीश पक्षपाती तिथपर्यंत चर्चा होते. हे दुर्दैव आहे, खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. यापूर्वी पण पंतप्रधान वैयक्तिक कार्यक्रमासाठी गेले नाही आहेत का? मला नावं घ्यायची नाही आहेत, परंतु व्हॉट्सअपवरती त्या संदर्भातले फोटोही आपण पाहिले आहेत. तर केवळ आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी आपण एखाद्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती संदर्भात, म्हणजेच त्या संविधानिक संस्थेसंदर्भात आक्षेपार्ह आरोप करणं, हे मला वाटतं संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी, स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा पुढे नेण्यासाठी जर का आपण संविधानिक संस्थेचा वापर आणि त्यांच्यावर आरोप करून वापर करणार असाल तर ते अयोग्य आहे. पण एका बाजूला तुम्ही म्हणता राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ नयेत, न्यायपालिकेला त्या दृष्टीनं वादात ओढू नये, पण याच न्यायपालिकेच्या दृष्टिकोनातून मला तुम्ही सांगा, वाद निर्माण झाल्यापासून निवडणूक घोषित झाली आहे, कदाचित निकालही निवडणुकीचे लागून जातील आणि जो खटला 2.5 वर्षापूर्वी सुरू झाला त्याचाच निकाल येत नाही. जर वेळेला निकालाला मिळणार नसेल, वेळेला न्याय मिळणार नसेल कोणालाही, तर काय अर्थ आहे
वेळेवर न्याय, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अँड जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. हा जो खटला आहे तो केवळ 12 लोक अपात्र आहेत किंवा 30 लोक 40 लोक अपात्र आहेत याच्यासाठी सीमित नाहीये. यातून आपला डिफेक्शनचा जो कायदा आहे तो ठरणार आहे. या पुढे ज्या वेळेला अशा केसेस येतील त्यावेळेला हा खटला या विषयातला कायदा ठरेल आणि त्यामुळे अशा प्रकारच्या खटल्यात निर्णय देत असताना केवळ 2 महिन्यात काय होणार आहे याचा विचार करून दिला जात नाही निर्णय. हे लॉ लेइंग डाऊन जजमेंट्स असतात आणि त्यामुळे अशा जजमेंट्समध्ये सगळा विचार करून निर्णय घेणं अपेक्षित असतं. कधी कधी एवढा गंभीर विषय जेव्हा समोर असतो तेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पण रेफर केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण उगीच दिरंगाई करणं पण योग्य नाही, पण घाई करून निर्णय देऊन अजून अडचण निर्माण करणं हे पण योग्य नाही. पण तुम्हाला वाटतं मग विद्यमानचा जो केस आहे, विद्यमान जी केस आहे आणि ज्यातला जो खटला आता चालू आहे तो SR बोम्मई केस पेक्षा मोठा आहे, वेगळा आहे? 100% ह्या अनेक गोष्टी आहेत ज्याचे निर्णय आपण दिलेले आहेत. आता सर्वप्रथम पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना पक्ष कोणता ओरिजिनल हे ठरवण्याचा अधिकार सांगण्यात आलाय. म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली हा निर्णय घ्यायचा हे पहिल्यांदाच घडत आहे. त्याचप्रमाणे असे अनेक वेगवेगळे डिस्क्वालिफिकेशन संदर्भातल्या तर तरतुदी आहेत शेड्यूल 10 मध्ये. त्याचं ऍप्लिकेशन कसं व्हावं, त्याचं इंटरप्रिटेशन कसं व्हावं या संदर्भात पण हा निर्णय उल्लेख करतो. तर या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला ज्युडिशियल रिव्ह्यू होतोय त्यावेळेला जर का कोर्टाने ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये हे दिलेले निर्णय योग्य आहेत असं ठरवलं तर माझी जजमेंट विल बी द लॉ ऑफ द लँड. जर का ठरवलं की हे चुकीचं आहे तरी पण सुप्रीम कोर्टाने या विषयातला कायदा सेटल केलाय असं समोर येईल. थोडक्यात तुमच्या खांद्यावर नियतीनं एक मोठी ऐतिहासिक जबाबदारी दिली होती असं म्हणायचं का? आणखीन एक वकील असलेले देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही मिळवून व्यवस्थित विरोधकांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं असं म्हणायचं? नाही, देवेंद्र फडणवीसजी तर उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा विधिमंडळाच्या कामकाजाशी अध्यक्षांच्या कार्यालयाशी तसा थेट संबंध येत नाही. दोघेही वकिलात म्हणून तसे आरोप केल्याशिवाय राजकारण कधी चालेल का? त्यामुळे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. सगळ्या आरोपांकडे लक्ष द्यायचं नसतं. काही आरोप हेतुपुरस्पर असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असतं. परंतु मी जो निर्णय दिलाय किंवा माझी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड जी झाली आहे ती विधिमंडळाने केलेली आहे, 288 आमदारांनी केलेली आहे. आणि त्यामुळे मी हा कुठच्या पक्षाचा सदस्य नसून विधिमंडळातल्या विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि मी प्रतिनिधित्व करतो 288 आमदारांचं. मी अध्यक्ष आहे 288 आमदारांचा. आता एक असा ताजा तपशील हातात येतोय माझ्या. मी काही जणांशी ज्या वेळेला बोललो आमदारांच्या अनुषंगाने, त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदेंच्याकडे असलेल्या शिवसेनेतले जे आमदार आहेत त्यांनी जर सगळ्यांनी राजीनामे दिले तर कदाचित सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली केसच निरस्त होऊन जाईल. असं काही आहे? असं नाहीये. शेवटी मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं मी दिलेला निर्णय जो आहे त्याच्यात मी जस्टिफिकेशन दिलंय, मी कारणं दिली आहेत. मी दिलेला निर्णय हा योग्य आहे कारण डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्ही राजीनामा देऊन रेक्टिफाय करू शकत नाही. ती कारवाई, तो इन्सिडेंट जो आहे, म्हणजे समजा एखाद्यानी शेड्यूल 10 मध्ये दिलेल्या तरतुदींचा भंग करून पक्षांतर किंवा वेगळा काही विषय केला तर त्यानंतर ती घटना घडल्यानंतर तुम्ही राजीनामा दिलात म्हणजे काय तुमच्यावर डिफेक्शनची कारवाई होणार नाही असं नाहीये. त्यामुळे द ब्रीच किंवा इरेग्युलॅरिटी ऑफ डिफेक्शन कॅनॉट बी रेक्टिफाईड बाय अ सबसिक्वेंट ऍक्ट असा लॉ आहे. थोडक्यात निकालाच्या नंतर सुद्धा कारवाई संभवते आणि तो माणूस त्यावेळेला निवडून आलेला असेल तरीही त्यावर कारवाई होऊ शकते. डिफेक्शनची कारवाई आहे ती त्या टर्म साठी असते. म्हणजे 14व्या विधानसभेत तुम्ही जर सदस्य आहात आणि 14व्या विधानसभेत जर का तुम्ही डिफेक्शन साठी पात्र झाला असाल
तर रिमाइंडर ऑफ द टर्म म्हणजे तुम्हाला शेवटच्या 2 वर्षात डिस्क्वालिफाय केलं असेल तर त्या रिमाइंडर ऑफ द टर्म साठी तुम्हाला बाद केलं जातं. परंतु नवीन विधानसभेत गेल्या विधानसभेच्या कृत्यासाठी तुम्हाला नवीन विधानसभेत शिक्षा नाही दिली जाऊ शकत. एक आता तपशील असा नवीन आला समोर की राहुल नार्वेकरांच्या विरोधात लढायच्यासाठी मवियामध्येच संघर्ष सुरू झालाय आणि काँग्रेसऐवजी ती जागा पवारांच्या गटाला मिळावी याच्यासाठी प्रयत्न होताना दिसतात. तुमच्या समोर उमेदवार नाहीये का? टीना फॅक्टर तुम्हाला फायद्यात ठरतोय का? मला वाटतं चुरस लागली नाहीये पण कोणालाच ही जागा लढवायची नाहीये. प्रश्न तसा आहे कारण आता आजची 24 तारीख झाली, उद्याची 25, 26, 27 सुट्टी आहे आणि केवळ 28, 29चे 2 दिवस राहतात. असं असतानाही अजून काँग्रेसचं एकही नाव जाहीर झालेलं नाहीये. शिवसेनेने केवळ 50-60 जागा जाहीर केलेल्या आहेत उबाटा. त्यामुळे एकूण असं दिसतंय की त्यांचा उमेदवारांचा शोध अजून चालू आहे. त्यांना अजून उमेदवार काय कुठेच मिळत नाहीयेत आणि त्यामुळे कदाचित ही दिरंगाई होते. तुमच्या समोर जो उमेदवार असला पाहिजे त्या संदर्भात पवार गटाचा तर असा दावा आहे की पक्षफोडीचे सूत्रधार असलेल्या नार्वेकरांना धडा शिकवण्यासाठी पवार गटाला संधी द्या म्हणून. 23 तारखेला समजेल. तुमची स्ट्रॅटेजी काय? जर समजा अशा प्रकारचा प्रचार झाला की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातले पक्षफोडीचे सूत्रधार आहात. माझ्या मतदारसंघातले मतदार हे 100% माझ्या पाठीशी आहेत आणि मी जे निर्णय दिलाय तो अत्यंत शाश्वत आहे याबद्दलची खात्री त्यांनाही आहे आणि मलाही आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन, मी आता काही दावे करण्यापेक्षा 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता तुम्ही परत एक मुलाखत करा आणि त्यावेळेला मला हा प्रश्न विचारा. नक्की आपण 23 तारखेला तर भेटूच, पण त्या अनुषंगाने मला आणखीनही काही मुद्दे जे आता मतदारसंघाच्या बाबतीत आहेत ते असे आहेत की तुमचा असा मतदारसंघ आहे जो खरं पाहायला गेलं तर देशाच्या आर्थिक राजधानीचं केंद्र आहे. इथे दिवसभरात अख्खच्या अख्खं शहर उठून येतं, संध्याकाळ झाली की परत निघून जातं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात इथे फ्लोटिंग पॉप्युलेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, स्थलांतरितांचं वास्तव्य एक काही कालावधीसाठी असतं. पण त्याच्यामुळे जे होणारे त्रास आहेत ते इथल्या स्थानिकांना आहेत. त्याची उत्तरं आहेत का नार्वेकरांना? 100%. हा फारच चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. बघा, माझ्या मतदारसंघात ए वॉर्ड, बी वॉर्ड आणि सी वॉर्ड येतो. ए वॉर्ड म्हणजेच कुलाबा आणि हा सगळा परिसर, चर्चगेट, विटी, या परिसरात राज्यातले सर्व मुख्यालय आणि देशातले पण काही संस्थांचे मुख्यालय या परिसरात आहेत. मंत्रालय इकडे कुलाबा विधानसभेत आहे, विधान भवन कुलाबा विधानसभेत आहे, मुंबई BMCचं मुंबई महानगरपालिकेचं हेडक्वार्टर्स हे विटीला या मतदारसंघात आहे, हायकोर्ट या मतदारसंघात आहे, सेशन्स कोर्ट या मतदारसंघात आहे, गेटवे ऑफ इंडिया या मतदारसंघात आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन, पंचतारांकित 3-3 हॉटेल्स या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात मुंबई स्टॉक एक्सचेंज आहेत. या मतदारसंघात देशातली सर्वात मोठी बुलियन मार्केट, सोन्याची मंडई जी आहे ती आहे. या मतदारसंघात लोखंड बाजार, देशातला सर्वात मोठा आयन एक्सचेंज जो म्हणतो आपण, तो या मतदारसंघात आहे. कॉटन एक्सचेंज, टेक्सटाईल मार्केट सर्वात मोठं हे या मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या ए वॉर्डचं परमनंट पॉप्युलेशन, रेसिडेंट पॉप्युलेशन हे 13 लाख आहे, पण फ्लोटिंग पॉप्युलेशन रोजचं ए वॉर्ड मध्ये हे 48 लाख आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की आमच्या मूलभूत सुविधांवरती खूप ताण पडत आहे. फुटपाथ असतील, शौचालय असतील, पाण्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींवरती खूप ताण पडत आहे. आणि म्हणून मी विधानसभेत अनेक वेळा ही मागणी केली आहे, जी आता पूर्ततास येताना मला दिसत आहे की कुलाब्याला तुम्ही किंवा ए वॉर्डला तुम्ही नॅशनल कॅपिटल रिजन जसं दिल्लीत आहे तसं स्टेट कॅपिटल रिजनचा दर्जा द्यायला पाहिजे. स्टेट कॅपिटल रिजनचा दर्जा देऊन इकडच्या ज्या सुविधा आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी विशेष निधी आणि विशेष कार्यक्रम राबवायला पाहिजे, जेणेकरून इकडच्या स्थानिक रहिवाशांना पण त्रास होणार नाही आणि बाहेरनं जे येतात त्यांची पण सोय होऊ शकेल. एक पटकन जोडीला माझा प्रश्न, वेळेची मर्यादा आहे म्हणूनच आपल्याला थांबवतो. जर समजा फडणवीसांनी कोस्टल रोड प्रकल्प या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास नेला नसता तर तुमच्या मतदारसंघातल्या अडचणी बऱ्यापैकी वाढत गेल्या असत्या? नाही, मला वाटतं कोस्टल रोड हा अत्यंत गेम चेंजर असा प्रकल्प आहे आणि निश्चितपणे हा सुरू झाल्यामुळे
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील लोकांना फायदाच झाला आहे आणि या वेळेत सुरू केल्यामुळे त्याला लोक अप्रिशिएट करतात. त्याचा मतदारसंघात आणि मतदानावर परिणाम होणार आहे का? फायदा होणार मला. बरं, अगदी खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिलात त्यासाठी. आणि तुम्ही जी जी काही आश्वासनं आत्ता दिलेली आहेत, जे दावे केलेत ते आपण नोंदवून घेतलेत, तपासून पाहू आणि परत एकदा 23 तारखेला भेटूच. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.